चला तर मग आज आपण लहान मुलांसाठी शॉर्ट पॅन्ट कशी बनवायची ते शिकणार आहोत खूप सोप्या पद्धतीने. तर आपण हा एक कपडा घेतला आहे आणि तो 4 फोल्ड असा करून घेतला आहे आणि 14 इंचाची आपली रुंदी असणार आहे आणि लांबी 18 इंचाची आपण घेणार आहोत. आणि आपली 2 इंचाची आपण बेल्टसाठी पट्टी पहिलेच काढून ठेवणार आहोत आणि त्याच्यावर मार्किंग करून ठेवणार आहोत. आणि नंतर 14 इंचावर असं मार्क करून घेणार आहोत आणि खाली आपलं 1.5 इंचाचं खाली राहणार आहे. तो भाग आपल्याला पॅन्टसाठी नंतर लागणार आहे. तो आपण अशी रेघ मारून घेतली आणि नंतर कंबर मी 8.5 इंच घेतली. तुम्ही तुमच्या कमरेनुसार घेऊ शकता. आणि जो मधला भाग असतो तोही 8.5 इंच घेतला आणि 2.5 इंचावर मार्किंग करून घेतली आणि असा गोल शेप करून घेऊया. आणि खालून मी 8 इंच अशी मार्किंग करून घेतली आणि त्यावर तीही अशी रेघ मारून घेतली. बघा याप्रमाणे अशी रेघ मारून घेऊया. नंतर हे पूर्ण कट करून घेऊया. बघा मी असं कट करून घेत आहे. पूर्ण बरोबर व्यवस्थित कट करून घेऊया. पूर्णपणे मी इथं आपली कटिंग झालेली आहे. आता आपण स्टिचिंग पाहूया. बघा आपले असे 2 पार्ट झालेले आहेत. बघा असे आपले 2 पार्ट झालेले आहेत. आता जो आपण एक सोयीचा कपडा ठेवायचा आणि त्यावर एक उलटा कपडा ठेवायचा आणि नंतर जे गोल शेपमधून आपण जो भाग कट केलेला आहे त्यावर दोन्हीकडूनही शिलाई मारून घेतली. शिलाई मारून घेतल्यावर बघा असे सरळ करून असं आपण घेऊया. आणि बघा अशी आपली पॅन्ट सरळ करून घेतली आणि खालूनही आपण पट्टी दुमतून घेऊया. बघा डबल फोल्ड करून मी पट्टी इथे दुमतून घेत आहे. माझी इथं पट्टी दुमतून झालेली आहे आणि खालून मी शिलाई मारून घेत आहे. बघा अशी खालून मी फिटिंगची शिलाई करून घेत आहे. आणि आपलं आता ही पॅन्ट तयार आहे. फक्त बेल्ट आपल्याला बनवायचा आहे. वरचा जो बेल्टचा कपडा आपण 2 इंचाचा ठेवला होता असा डबल फोल्ड करून त्यावर पण अशी पूर्ण शिलाई मारून घेऊया. पूर्ण मी शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता आपण यामध्ये इलॅस्टिक घालणार आहोत. तुमच्याकडे इलॅस्टिक नसेल तर तुम्ही नाडाही घालू शकता. मी इथं 17 इंचाची इलॅस्टिक घेतलेली आहे. आपली कंबर जेवढी असेल त्याची अर्धा इथं पट्टी आपण इलॅस्टिक घेत असतो. बघा त्यामध्ये मी थोडासा कपडा सोडला होता शिलाई करतानाच. आता तो मी इथं पूर्णपणे घालून घेत आहे. बघा पूर्णपणे इथं मी घालून घेतलेला आहे. बघा आणि इलॅस्टिकवरही शिलाई मारून घेतली आणि तो पूर्णपणे असा सेट करून मी जे शिलाई सोडली होती ना त्यावरही मी शिलाई मारून घेतली. आणि बघा अशी आपली पॅन्ट इथं तयार झालेली. खूप सोप्या पद्धतीने ही पॅन्ट अशी तयार होते आणि अर्ध्या तासात ही पॅन्ट अशी तयार होते. आणि लहान मुलांसाठी शॉर्ट पॅन्ट तुम्ही नक्की बनवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. बाय.